पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ। घरा आले कृपाळ विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीला तारू।
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले उत्सव जल्दी आना नई शाम भूल न जाना, हे राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले करार विंदे पदार विंदम मुकार विंदे वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि पंढरीचा देवराया। तीरथ चार धाम आपके चरणों में, श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों में। कैलास रना शिवचंद्र मोळी पनींद्र माता मुकुट जळाळी, कारुण्य सिंधु भवदुःख हरी, तुझ विन शंभो मज कोण तारी। मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी, चलो आओ जी, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, 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 चलो आओ जी, चलो आओ जी, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चलो आओ हमारी हरि कीर्तन में। विठ्ठल पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले कृपाळ प्रस्तुत, कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। वारकरी संप्रदायामधले संत परंपरेतले शेवटचे संत श्री तुकोबराय यांनी ज्यांना स्वप्नात अनुग्रह दिला, स्वप्नात दृष्टांत दिला, ते निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग। विठ्ठल निळोबाराय आपल्या जीवनात केलेला
केलेला मनोरथ तो कशा अर्थानं परिपूर्णतेला गेला त्याचं वर्णन आजच्या अभंगात करताय. निळोबराय म्हणतात मनुष्यानं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर काहीतरी मनोरथ, काहीतरी जीवनात इच्छा, काहीतरी ध्येय ठेवावं आणि ते ध्येय एकदा जीवनात ठेवलं, ती इच्छा जीवनात पूर्ण ठेवली, तो मनोरथ ठेवला की एक दिवस तो पूर्णत्वाला जातो. मग महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं मनोरथ केला होता. महाराज म्हणतात हो केला होता. कसा केला होता? आम्ही मनोरथ केला पण तो पूर्ण झाला. पूर्ण केला मनोरथ. महाराज तुमच्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला, इच्छा पूर्ण झाली, ध्येय पूर्ण झालं, टार्गेट पूर्ण झालं. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रकार काय बघायला मिळाला? महाराज म्हणतात घरा आले कृपाळ. आमच्या घराला तो जगाचा मालक, तो भगवान परमात्मा, ते संत आले. ते कसे? ते कृपाळ आहे. आणि त्या संतांनी आणि त्या देवानी आमच्या घरी आल्यानंतर आमच्या जीवनात फायदा क्रमांक 3 काय झाला? सांभाळिले अनाथा. त्या संतांनी, त्या देवानी आम्हाला सांभाळलं. आम्ही कसे होतो? अनाथ होतो. मग जे कृपाळ संत आहे ते घरी आल्यानंतर नुसतं घरी थांबत नाही, तर ते आपला सांभाळ करतात. आणि निळोबराय म्हणतात माझ्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. ते संत, तो देव घराला आला आणि घराला आल्यानंतर आम्हाला त्या देवाने सांभाळला. नोवे तर आता निळोबराय म्हणतात माझ्या जीवनातला मी माझं आयुष्य परिपूर्णतेला गेलं. पूर्ण केला मनोरथ. महाराज मग शेवटचा फायदा काय? महाराज म्हणतात आता तो फायदा झालाय. मी पावन झालो. किती पावन? केला निळा पावन. महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पावन होण्याचं कारण काय? महाराज म्हणतात घरा आले कृपाळ. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. म्हणून आजचं कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे? किम निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत. सर्वांना ज्ञात आहे, ठाऊक आहे, माहिती आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने आणि या नाथ्याने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेला हा नाशिक जिल्हा, किंबहुना ज्या निवृत्तीनाथांचा, ज्ञानोबरायांचा, सोपान काकान आदिशक्ती मुक्ताबाईचा स्पर्श ज्या पवित्र मातीला झाला, ती पवित्र असणारी भूमी श्री क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा नाशिक तालुका आणि नाशिक तालुक्यामध्ये असणारं श्री क्षेत्र गंगावरे गाव, या गावातील वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणारे, ज्यांची निवृत्तीनाथावरती नितांत श्रद्धा आहे, वारकरी संप्रदायाचे पाईक निष्ठावंत सेवक श्री तानाजी लक्ष्मण गायकर या मामांनी खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं 95 दिवसाची जी परिक्रमा आहे, 96 दिवसाची, ती खऱ्या अर्थानं आज पायी केली आहे. आणि पायी करत असताना तीर्थावरून आलं की नियम आहे, जसं घरामध्ये एखादा यज्ञ केला की त्या यज्ञाचं फळ तेव्हाच मिळतं. केव्हा? जेव्हा त्या यज्ञामध्ये पूर्ण आहुती पडते त्यावेळेस यज्ञाचं फल प्राप्त होतं. तसं कुठलीही तीर्थयात्रा केली का त्या तीर्थेवरून आणलेलं जे गंगेचं जल आहे त्याचं गंगा पूजन केलं की मग त्या तीर्थयात्रेचं पुण्य. विठ्ठल खडतर असणारी ही नर्मदा मैयाची परिक्रमा, आणि या जगात देव आहे की नाही, ज्याला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, मी म्हणतो त्यानं एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी. विठ्ठल. पुढे मी बरंच वर्णन मैयाचं करणार आहे. म्हणून या गायकर परिवारातील श्री तानाजी मामा सुंदर अशी मैयाची 96 दिवसात त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. म्हणून खऱ्या अर्थानं आपले वडील घरी आल्यानंतर काहीतरी त्यांच्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या सांगतेचं, चांगल्या अर्थानं त्या कार्यक्रमाची सांगता व्हावी, त्याचं पुण्य आपल्यालाही मिळावं, याकरता त्यांचा संपूर्ण असणारा गायकर परिवार, त्यामध्ये त्यांचे 2 सुपुत्र, त्यामध्ये आदरणीय आमचे पुंडलिक दाजी आणि नवनाथ दाजी, आणि विशेष रूपानं त्या परिवारामध्ये असणारा बाबांच्या सौभाग्यवती सत्यभामाबाई तानाजी गायकर, त्याचप्रमाणे बाबांच्या दोन्ही सुना विमलताई, माधुरीताई, नातू पंतू, जो काही भाऊ असतील सगळा परिवार,
या परिवारानं आपल्या घरातील एक व्यक्ती नर्मदा मैयाच्या परिक्रमाला गेलेली होती, म्हणून गंगापूजन करायचं. पण गंगापूजन करत असताना काहीतरी आज चांगल्या प्रकारे त्याची सांगता व्हावी या अट्टहासानं ठेवलेलं कीर्तन म्हणजे आजची सेवा. विठ्ठल आणि बघा, नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना धर्मशास्त्र सांगतं, खरं तर तसं जर आपण बघायला गेलं, नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना 2 तिथीला प्रारंभ त्याचा होतो. संन्याशानं ब्रह्मचार्यानं जो अविवाहित आहे, अविवाहित या शब्दाचा अर्थ ब्रह्मचारी नाही बरं का, हा आता काहींना मिळत नाही हा भाग पुढचा, म्हणून उगं कोणालाही ब्रह्मचारी म्हणत नका जाऊ. ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ ज्याने मी आणि माझे सोडलं त्याला ब्रह्मचारी संन्यासी म्हणावं. सकाळी कमावल्यानंतर संध्याकाळी जो भोजनाची उपेक्षा करत नाही त्याला ब्रह्मचारी संन्यासी म्हणावं. ज्याच्या लाखाच्या कोटीच्या प्रॉपर्टी तो ब्रह्मचारी नाही दादा, तो संन्यासी नाही दादा. मग ब्रह्मचारी या शब्दाची अर्थ व्याख्या, सकाळी एका दारात मागितल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या दारात मागण्यासाठी ज्याला जावं लागतं, पण ज्याच्या जीवना, मग तुम्ही म्हणशाल महाराज तसं तर भिकारीही मागतो, पण ज्याच्या जीवनामध्ये पुढची व्याख्या आहे का, सकाळी मागल्यानंतर दुसऱ्याच्या दारात संध्याकाळी जात असताना ज्याचं दिवसभर उरलेल्या काळात चिंतन आणि चिंतन देवाचंच होतं त्याला ब्रह्मचारी संन्यासी म्हणावं. विठ्ठल परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाच्या 2 परिक्रमांच्या तिथ्या सांगितल्या. एक खऱ्या अर्थानं पहिली परिक्रमा आहे, दसरा झाला की दसऱ्याच्याच नंतर लगेच हे ब्रह्मचारी संन्यासी महात्मे हे जे आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमाला आपलं मार्गक्रमण करत असतात. आणि जे आपले गृहस्थी लोक, जे प्रपंचातले लोक, एकदा कार्तिक शुद्ध द्वादशी झाली काही कार्तिक शुद्ध किंवा दिवाळीच्या नंतर हे लोक नर्मदा मैयाची परिक्रमा खऱ्या अर्थानं करण्यासाठी सुरुवात करत असतात. नियमानं जर बघायला गेलं तर नर्मदा मैयाच्या परिक्रमेला शास्त्रानुसार जर आपण जर बघितलं तर तसे 8 महिने लागतात. पण खऱ्या अर्थानं आपण प्रपंचिक असल्यामुळं, प्रपंच असल्यामुळं पाठीमागे आपल्या घराचा व्याप याच्याकरता ही मंडळी जी परिक्रमाला गेली होती, ही परिक्रमा करत असताना यांना दिवसाला 30 40 अजून पुढचं वाक्य बोलतो, कधी कधी जास्त जर चालायची इच्छा झाली तर 60 किलोमीटरही चालावं लागतं. मग ही परिक्रमा करत असताना, ही मैयाची परिक्रमा करत असताना जीवनात फार मोठे अनुभव येत असतात. आणि सांगू, ही नुसती परिक्रमा नाही, आहे साक्षात रोज ही परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला रोज मैया देत असते. पुढे मी दृष्टांत उदाहरण आपल्या पुढे ठेवणार आहे. मग खडतर असणारी ही 90 दिवसाची 96 दिवसाची परिक्रमा करून खऱ्या अर्थानं या परिवारामध्ये आदरणीय आमचे मामाश्री पुन्हा परत झालेले आहे, म्हणून त्यांच्या सांगतेचं, त्यांच्या या गंगा पूजनाचं, आणलेल्या जलाचं आज पूजन होत असताना आज शास्त्रानं काही विधी प्रामुख्यानं सांगितले. पहिला विधी शास्त्रानं सांगितलाय, जे गंगेचं नर्मदा मैयाचं जे जल आणलं होतं ते जलाचं आज आपल्या घरामध्ये पूजन करावं लागतं, त्यालाच गंगा पूजन असं म्हणतात. आता गंगेचं पूजन का करावं याचं कारण एवढं आहे, या गंगेच्या पाण्यामध्ये इतकी ताकद आहे, या गंगा जलामध्ये एवढी ताकद आहे का गेलेल्या पूर्वजांचा उद्धार ही गंगा करते. विठ्ठल दृष्टांत सगळ्यांना माहिती, 60,000 ऋषीपुत्र ज्यावेळेस जळून भस्म झाले त्यावेळेस भगीरथाला सांगितलेलं होतं, वैकुंठामध्ये असणारी गंगा ज्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये येईल त्यावेळेस मेलेल्या 60,000 ऋषीपुत्रांचा खऱ्या अर्थानं उद्धार होऊ शकतो, ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. भगीरथानं, राजा भगीरथानं भगवान देवाची आराधना केली. गंगेला सांगितलं तुला या मृत्यू लोकात यावं लागेल, पण गंगेनं सांगितलं भगीरथा मी मृत्यू लोकात तुझ्या पूर्वजांसाठी यायला तयार आहे, पण गंगेचा ओघ एवढा मोठा आहे, मी जर खऱ्या अर्थून स्वर्गातून जर प्रकट झाले आणि माझा ओघ जर डायरेक्ट निघाला तर तो डायरेक्ट पाताळात जाईल, मला कुठंतरी आळवावं लागेल, थांबवावं लागेल. कुठे स्थान देतो? त्या भगीरथ नावाच्या राजानं भोलेनाथाची साधना केली, भोलेनाथांना प्रसन्न केलं आणि त्या भोलेनाथांना सांगितलं देवा आज फार मोठं काम तुमच्याकडे घेऊन आलोय, स्वर्गातून गंगा येते पण त्या गंगेला तुम्हाला जटेत धारण करायचंय. आणि जिथं गंगा भगीरथानं प्रसन्न केली ते आपल्याच नाशिक जिल्ह्यात असणारा ब्रह्मगिरीचा डोंगर. विठ्ठल जल आहे ते गंगेचं जल आज घरी आणावं लागतं. अरे का बरं का, गंगा पूजन म्हणजे आम्ही नुसतं पाणी पुजतो, ग्राम प्रदक्षिणा, पण हे का सांगितलंय त्याचा अर्थ आहे का? गंगेचं पूजन पवित्र आपल्या घरामध्ये आणायचं आणि त्याचं आज पूजन करायचं. पूजन कशा करता? पूजन एवढ्याच करताय
की नर्मदा परिक्रमाला जात असताना या परिवारातील फक्त तानाजी मामाच गेले होते, बरोबर ना? पण जात असताना त्या गंगेचं जल आणल्यानंतर त्याचं पूजन झालं की त्या परिक्रमेचं पुण्य फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित राहत नाही, परिवारातल्या सगळ्या लोकांच्या वाट्याला ते पुण्य जातं. म्हणून आज गंगा पूजन सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा किती परिवार भाग्यवान आहे. आपले वडील गेल्यानंतर या गंगा पूजनाच्या निमित्तानं आज त्यांनी 2 दानं महत्वाची ठेवले. ब्राह्मणाला जे दान केलं असेल नसेल मला नाही माहिती, पण आज या संपूर्ण परिवाराकडून दोन्ही दाजी असतील, आत्या असतील, त्यांच्या 2 सुनबाई असतील, संपूर्ण या परिवाराकडून आज आपल्या वडिलांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं श्रेष्ठ असणारी 2 दान होत आहे. एक पहिलं दान आहे, त्या दानाचं नाव आहे कीर्तनाच्या माध्यमातून होतंय त्याचं नाव ज्ञानदान, आणि थोड्या वेळानं भोजनाच्या माध्यमातून होईल त्याचं नाव अन्नदान. विठ्ठल. आणि वडील तीर्थयात्रेला गेल्यानंतर वडिलांच्या निमित्तानं जर अशी मुलं जर गंगा पूजनाचा कार्यक्रम करत असतील तर तुकोबराय त्यांच्याविषयी फार एक मोठा पुरावा देतात. तयाचा हरिक म्हणतात आपले वडील तीर्थाला गेल्यानंतर तीर्थावरून परत येत असताना आपल्या वडिलांचं गंगा पूजन करणं, आपल्या वडिलांच्या नावानं ज्ञानदान, अन्नदान, ब्रह्मवृंदांना दान करणं हे सोपं काम नाही. आणि जो कोणी आपल्या वडिलांच्या निमित्तानं करतो तुकोबराय म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. वैकुंठामध्ये अशा 7विक मुलांचा वैकुंठात देवाला हेवा वाटतो. कुडी कन्या पुत्र होती जे 7विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबराय म्हणतात ती मुलं भाग्यवानी. आणि सांगू ही परिक्रमा जरी तानाजी मामांनी केली असली पण या परिक्रमेची धन्यता त्यांना नाहीये. मग धन्य माता पिता पुरावा आहे. आजी तीर्थयात्रा जरी त्यांनी केलेली असली पण त्यांच्या आई वडील हयात आहे नाही मला नाही माहिती, पण नसतील ना तर वैकुंठामध्ये त्यांनाही हेवा वाटत असेल की आमच्या मुलानं एवढी सुंदर अशी परिक्रमा केली. तुकोबराय म्हणतात धन्यता त्यांना नाही आजच्या कार्यक्रमाची, धन्य माता पिता तयाचिया. त्यांनी आपलं हित कुठं होतं ते शोधलं आणि त्या हिताची धन्यता तुकोबराय त्यांच्या माता पितांना देत आहेत. म्हणून मी सांगितलं पहिला विधी आज शास्त्रानं सांगितलंय घरामध्ये गंगा पूजन करायचं. जल आणलेलं गंगेचं उदक आहे, आणलेलं गंगेचं तीर्थ आहे, त्याचं पूजन करायचं. ऐका पुढे अजून किती पुण्य आहे आजच्या तीर्थयात्रेचं, आजचं गंगा पूजनाचं. ऐका सांगितलंय धर्मशास्त्र सांगतं घरामध्ये त्या गंगेचं पूजन झालं का दुसरा विधी सांगितलाय गावाला त्या गंगाजलाची ग्राम प्रदक्षिणा का करावी. मी सांगितलं तीर्थाला घरातली एकच व्यक्ती गेलेली होती पण पुण्य सगळ्यांना द्यायचंय म्हणून घरात गंगा पूजन. तीर्थाला जरी या ठिकाणी एकच व्यक्ती गेलेली असली पण त्या तीर्थाचं पुण्य संपूर्ण गावाला परिसराला त्या वेशीला मिळावं याच्याकरता गंगेचं पूजन घेऊन गंगेचं उदक घेऊन त्या गावाला प्रदक्षिणा. विठ्ठल.
ते प्रदक्षिणा झाली की तिसरा विधिशास्त्रानं सांगितलाय आजच्या दिवशी ज्या नर्मदा मैयाच्या तटावरती 96 दिवसाचा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये जी साधना मामांनी केली, आज त्याच नर्मदा मैयाच्या स्वरूपामध्ये असणारं कन्येचं कन्यापूजन सांगितलंय. नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यानंतर कन्यापूजन हे करावंच लागतं. तुमच्या यथाशक्ती यथावकाश 5, 7, 11 ज्या काही आकडा असेल तेवढ्या कन्या आपल्यामध्ये घरामध्ये खऱ्या अर्थानं भोजन जेवू घालाव्या लागतात. कारण नर्मदा मैयाचं स्वरूप हे कन्येचं स्वरूप आहे. भगवान भोलेनाथाच्या हास्यातून जिचा जन्म झाला तिचं नाव नर्मदा विठ्ठल. भगवान शिवांची भोलेनाथांची कन्या जर कोणी असेल ती नर्मदा मैया आहे. नर्म म्हणजे हास्य, द म्हणजे देणारी, जी आनंद देते, कायम जीवनामध्ये सुख देते, तिचं नाव नर्मदा. आणि अशी असणारी नर्मदा मैयाची खडतर प्रदक्षिणा या ठिकाणी मामांनी केली. नियम असा, नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आता सगळे परिक्रमावासी बसलेले इथं. मामांच्या सोबत असलेले आमच्या आगसखिंडचे नर्मदा परिक्रमेवासी ते आहेत, ज्यांचंच नुकता काही दिवसापूर्वी नर्मदा मैयाच्या परिक्रमेची सांगता झाली. ते आदरणीय आमच्या परिसरातील पळसेगावचे आमचे खंडेराव महाराज आगळे आहे. ही सगळी मंडळी इथं बसलेली गड्या. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना बघा, मी सांगितलं कुठलीही गोष्ट करत असताना आधी आम्हाला संकल्प करावा लागत असतो आणि एकदा तो संकल्प केला का मग ती गोष्ट पूर्णत्वाला न्यावी लागत असते. खरा नियम असा आहे, नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना घरून या ठिकाणी तुम्ही कसंही जा, रेल्वेनं जा, गाडीनं जा, विमानानं जा, कसंही जा, पण गेल्यानंतर पहिला ओंकारेश्वरच्या तटावरती मैयाचं स्नान करावं लागतं आणि स्नान केल्यानंतर पवित्र व्हावं लागतं. कारण संतांनी सांगितलं गंगेमध्ये स्नान केलं की मनुष्य पवित्र होतो. नाही स्नान करता आलं, मुखानं गंगा गंगा एवढं जरी म्हटलं तर मनुष्य पवित्र होतो. सगळ्यातलं जीवनातलं पाप त्याची निवृत्ती होते. मग त्या मैयाच्या तटात स्नान केलं की तिथं या ठिकाणी संकल्प करावा लागतो आणि संकल्पामध्ये मग काय ते मंत्र उच्चारण आरती वगैरे जे असेल ते म्हणावं लागतं आणि मैयाला साक्षी ठेवून संकल्प असा करावा लागतो, हे मैया खऱ्या अर्थानं तुझ्या परिक्रमेसाठी मी आज निघतोय. आज घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलंय, पण ही 96 दिवसाची किंबहुना काय दिवस लागतील ही परिक्रमा माझी पूर्ण करून घेणं ही जबाबदारी आता तुझी आहे. परिक्रमेमध्ये वाईट दिवस येतील, चांगले दिवस येतील, आनंद येईल, दुःख येईल, परीक्षा होईल मैया, पण संपूर्ण परीक्षेला उत्तर देण्याची जबाबदारी आता तुझी आहे. कारण तुझ्या भरोश्यावरती मी आता तुझी परिक्रमा करतोय मैया. मैया अगं ही परिक्रमा करत असताना बघ, तुझ्यामध्ये मी रोज स्नान करेल, तुझंच गंगेचं उदक मी पिईल, हे मैया पाणी म्हणून त्याचा मी स्वीकार करेल. पण मैया स्नान करत असताना, ही परिक्रमा करत असताना ज्या ज्या वेळी मी तुझ्या तटामध्ये उतरेल तू पवित्र आहे मैया, माझ्या पायाचा स्पर्श तुला होईल मैया. मैया एक विनंती करतो, जसं लेकरू आईच्या मांडीवरती दूध पित असताना स्तनात दूध पितं, एकीकडे स्तनात दूध पितं आणि दुसरीकडे आईला लाता मारतं, पण ती आई असते, तिला लेकराचं फक्त पोट भरायचं असतं. तसं तू एकच कर, लेकरू जसं एकीकडून दूध पितं दुसरीकडे आईला मारतं, मग ते लात मारतं, ते पाप नाही. तसंच माझ्या जीवनामध्ये परिक्रमा करत असताना माझा जर पायाचा स्पर्श तुला झाला तर ते माझ्या जीवनातलं पाप होऊ देऊ नको विठ्ठल. एवढा संकल्प सोडायचा आणि परिक्रमेला निघायचा. परिक्रमा करत असताना आता बऱ्याच वेळा असं होतं, काही लोकांना चालायची सवय नसते. काही लोक एवढे चालायला ढिल्ले असतात की घरापासून फक्त गाडीपर्यंत जायचं म्हणलं तरी गाडी दारात लागते. पण किती ढिल्ला माणूस असला की त्याला नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना फार अनुभव येतात. थोडेसे सुरुवातीच्या 8-10 दिवस होता थोडासा त्रास, 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. पण एकदा 8 दिवसाचा कालावधी निघून गेला का जो माणूस घरापासून फक्त गाडी आहे ज्याला यायला जायला लागते, तोच माणूस दिवसाला 20 किलोमीटर, 40 किलोमीटर, 60-60 किलोमीटर चालतो. ही नर्मदा मैयाचीच खऱ्या अर्थानं कृपा आहे. परिक्रमा करत असताना वेगवेगळे प्रसंग जीवनात अनुभवायला मिळतात. मी सुरुवातीलाच एक वाक्य बोलून गेलो, या जगात देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर ज्याला पाहिजे असेल त्याने जीवनात एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा करावी. अहो दिवसाला प्रत्येक वेळा ती नर्मदा मैया आपल्याला दर्शन देते. हो सांगू कसं दर्शन देते, जसं लेकरू खेळायला गेल्यानंतर आई घरामध्ये जसा स्वयंपाक करते दादा, पण स्वयंपाक करता करता तिचं घरातलं काम आवरता
तिचं सगळं लक्ष लेकराकडे असतं, तसं मैया जरी एका जागेवरती असली आणि परिक्रमा करत असताना थोडा तड बदलला, थोडं बाजूनं जरी एखादा तिचा परिक्रमावासी निघून गेला, पण जसं आई लेकरावरती लक्ष ठेवते तशी मैया परिक्रमामध्ये प्रत्येकावरती लक्ष ठेवत असते दादा. आणि किती खडतर प्रवास येऊ द्या, त्या भक्तावरती ती संकट कधीच येऊ देत नाही. पण एक आहे दादा, परिक्रमा करत असताना भाव तेवढा पराकोटीचा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. परिक्रमा करत असताना माणसानं काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. परिक्रमाने कुठली तीर्थयात्रा मी आज सांगून जाईल बघा. कुठली परिक्रमा असो, यात्रा असो, तीर्थयात्रा असो, तुम्ही कुठेही जा, चारीधाम यात्रेला जा, नर्मदा परिक्रमेला जा, त्र्यंबकेश्वरच्या वारीला जा, कुठल्याही तीर्थाला जा. फक्त मी थोडे एक 8-9 नियम सांगतो, तेवढे प्रत्येकानं जीवनात जर आचरण केले मी म्हणजे प्रत्येकाची तीर्थयात्रा सफल होईल. ऐका नियम क्रमांक 1. तीर्थाला निघाल्यानंतर आपल्या स्वच्छद्धनापुरतं काय जे साहित्य असेल ते आपल्यापुरतं ठेवावं. म्हणजे स्वच्छद्धन या शब्दाचा अर्थ एवढाच आहे, स्वतःचं रक्षण होईल एवढंच आपल्यासोबत असावं. उदाहरणार्थ आपल्या जीवनाला जी निगडीत असणारी गोळ्या औषधं फार महत्वाची गरजच आहे, त्याच्याशिवाय आपण नाही त्या सोबत ठेवाव्या. रोज आपल्याला झोपण्यासाठी वळकटी लागणारच आहे, तिच्याशिवाय आपलं निघणं शक्य नाही, ती असावी. रोज पाणी पिण्यासाठी कमंडलूची गरजच आहे, ती सोबत असावी. रोज घरी बोलण्यासाठी फोन अपेक्षितच आहे. अपेक्षित आहे का तो? पण लागतो तो. कलियुगात लागतो आता. ठीक आहे, तोच सोबत ठेवावा. पण तीर्थयात्रेला जात असताना काही वेळा आम्ही बघतो, आता मागे आम्ही 8-10 दिवस वृंदावनला यात्रेला गेलो होतो. महाराज मला हे कळत नाही, लोक नेमके यात्रेला येतात का लग्नाला येतात हेच कळत नाही. तीर्थयात्रेला गेले की लोकांच्या बॅगा जर पाहिल्या एवढ्या भरलेल्या असतात महाराज, चिवडान लाडून शंकरपाळ्यान काय 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 असतं. सांगितलं तितकं कमी, पण सांगण्याचा मानस स्वतःच्या रक्षणापुरतं जेवढं पाहिजे तेवढंच आपल्या सोबत असावं. चला, परिक्रमा करत असताना हा नियम आपल्याला अनुभवायला मिळतो, कारण जे काही घ्यायचंय ते सोबतच घेऊन चालायचंय, त्याच्यामुळे परिक्रमेत हा नियम जास्त लागू होतो. क्रमांक 2. तुम्ही त्या तीर्थावरती गेल्यानंतर मग ते तट कोणताही असो, मी सांगितलं चंद्रभागेचं असो, किंबहुना तुमचं नर्मदा मैयाचं असो, किंबहुना वृंदावनला गेले यमुना मैयाचा असो, नाहीतर मग त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त असो. ऐका, तीर्थामध्ये स्नान करत असताना प्रत्येक गेलेल्या भक्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्या तीर्थात आपण जातोय, त्या तीर्थात प्रवेश करत असताना शास्त्रानं काही नियम सांगितले. नियम क्रमांक 1. ज्या तीर्थामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, सगळ्यात आधी त्या तीर्थामध्ये प्रवेश करत असताना अंगावरचं वस्त्र बाजूला केलं की हातामध्ये पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा, या तीर्थाला आपल्या पायाचा स्पर्श होणार आहे, पाप आपल्याकडून होऊ नये म्हणून ते संकल्प सोडायचा. आणि संकल्प सोडल्यानंतर उजवं पाऊल तीर्थात टाकायचं आणि तीर्थात टाकल्यानंतर फक्त 3 डुबक्या मारायच्या आणि बाहेर निघून यायचं. पण लोक तीर्थामध्ये गेल्यानंतर अशा आंघोळी करतात दादा, जसं 6-6 महिन्यांनी घरी आंघोळीच केलेल्या नसतात अशा आंघोळी करतात. नियम 3 डुबक्यांचाच आहे. 3 डुबक्या मारायच्या आणि ज्या अंगावस्त्रानिशी तसं बाहेर व्हायचं. नियम क्रमांक 2. तीर्थामध्ये 3. नियम क्रमांक 3. तीर्थामध्ये गुळणी चूळ कधीच भरायची नाही. बऱ्याच लोकांना सवय असते चूळ भरायची बरं का. बरेच लोक गेले का ती आपली घरची पद्धत, तोंडात पाणी धरायचं आणि तीच पिचकारी तीर्थात मारायची. विशेष करून पुरुषांना नसते, पण विशेष बायांना फार असते. आणि का बरं असते माहिती का? थोडंसं निदर्शनास आलं. आता 8 दिवसापूर्वी मी सांगितलं वृंदावन यात्रेला होतो, काही बाया एवढ्या अवघडे. बरं, मला कधी कधी विचार पडतो, काय महाराज त्या गोष्टीचा शोध कोणी लावला असेल, मला अजून कळलं नाही. एक व्हर्जन यांच्याकडे, त्याचं नाव आहे मिस्त्री. माहिती आहे ना कशा हसल्या बघा त्या. काय महाराज शोध कोणी लावला? बरं, लावण्यात फायदा काहीच नाही ना. बघा काय असतात लोकांना घरी दारी थोडंसं बघा, घरची गोष्ट वेगळी असते आणि तीर्थाला गेल्यावरती गोष्ट वेगळी असते. आमच्यासोबत एक 2-3 शिन्नर तालुक्यातल्या महिला होत्या, नाव नाही सांगत गावाचं, उगाच एका त्याची पाहुणी निघाली तर मला नसता वैताग. त्या तीर्थयात्रेला जात असताना मी सांगितलं, म्हणलं मावशी सगळ्यांना विनंती, माझं एका गोष्टीचं फार वैरी. म्हणले महाराज कुणाचं? म्हणलं माझं मिस्त्रीचं अजिबात जमत नाही. आणि सगळ्या तीर्थयात्रेत एकच करायचं, कोणत्याच बाईनं मिस्त्री लावायची नाही. हरकत नाही महाराज, कोणीच लावणार नाही, सगळ्या बायांनी सांगितलं. पण त्याच्यामध्ये 2 बाया अशा होत्या की त्यांना मिस्त्री लावल्याशिवाय होतच नव्हतं. ते मला थोड्याशा मी लांब असला का त्या पटकन एक लगेच गुळणी करून टाकायच्या. 2 दिवस झाले, 3 दिवस झाला आम्ही त्या
ताजमहलला गेलो बरं का तुकाराम महाराज. ताजमहलला गेलो. ताजमहलला आतमध्ये गेल्यानंतर ताजमहल पाहून झाला. आमचे निखिल दादा होते, सागर दादा, सोनू दादा, ही सगळी मंडळी माझ्यासोबत यात्रेला असते. मला पोरांनी सांगितलं महाराज त्या बायांनी आज तेच केलं. म्हणलं काय? म्हणले बघा फोटो. म्हणले बघा कुठं थुकलंय. म्हणलं कुठं? म्हणे अहो जो ताजमहल बांधला ना तिथं पिचकाऱ्या मारून ठेवल्या बायांनी. म्हणलं काय अवघड आहे. बरं मला त्याचं नवल नाही वाटलं, नवल एवढ्याचं वाटलं की त्या ताजमहलमध्ये जर तुम्ही, मला वाटतं रोशन दादा भेटला होता आम्हाला ताजमहलला, तिथं नियम असा आहे मंडळी, तुम्हाला ताजमहलमध्ये एंट्री करायची असेल तर फक्त 2 गोष्टी न्यायला परवानगी. एक तुमचा कॅमेरा आणि 2 मोबाईल. तिथं पाण्याची बाटली, हा पाण्याची बाटली तिसरी. बाकी तुमचं खायचं प्यायचं काहीच मध्ये नेऊ दिलं जात नाही. आणि हा पेन आहे ना हा सुगट काढून घेतला माझ्याकडून. ऐका एवढं जर बारीक असताना मी त्या बाईला बाहेर आलो. म्हणलं का ग मावशी काय तुम्हाला डोक्यात देवानं वर्जन दिलं, एवढी बुद्धी देवानं चाणक्य दिली का चांगल्या ठिकाणी वापर ना. एवढी जर बारीक चेकिंग होती, पूर्ण अंग तपास होत होते, मग तुम्ही मिसरी कुठं घालून नेली होती? ती म्हणली महाराज तू तर फक्त नावाला कीर्तनकार आहे रे. म्हणलं तुला कळलंच नाही. म्हणलं कशामध्ये? म्हणे लोगण्याचा वराठा राहतून त्याच्यात घालून नेली होती. काय वर्जने पुढचं. हे बघा देवानं दिली बुद्धी, चांगल्या गोष्टी करता वापरा. अहो इतकी बुद्धी तुकाराम महाराज, एक सांगू का, आपल्या पुरुषांपेक्षा यांना देवानं बुद्धी फार चांगली दिली. मी म्हणतो हीच बुद्धी जर यांनी हरिपाठ वाचायला, हरिपाठ पाठ करायला जर वापरली, यांचा 8 दिवसात हरिपाठ पाठ होईल महाराज. पण तिथं जिथं चालायची तिथं चालत नाही. 8 दिवसात 10 दिवसाचा एक प्रसंग आहे. आमच्या घराच्या शेजारी एका बाईच्या पोरीचं लग्न झालं, तिला मुलगा नाही आहे. आणि मग सगळ्या घरात प्रसरा होता. मी म्हणलं थोडंसं आवरू लागायचं, जाऊ द्या बिचारीला कोणीच नाही. मी गेलो ना, असा साड्यांचा गंज पडलेला होता. साड्यांचा गंज होता. म्हणलं का मावशी हे साड्यांचा गंज कसला एवढा? म्हणले महाराज लग्नात आल्या. म्हणलं एवढ्या? हो म्हणे ते असतं, आपणही कोणाला तरी दिलेलं असतं, कुणीतरी आपल्याला देत असतं. म्हणलं हो उसनं दांड उसनं मांड असतं. बरं हरकत नाही. का हो हे एवढ्या साड्या? म्हणलं हो. आणि मग ह्या 2-4 का बरं बाजूला? ती म्हणे काय महाराज तुम्हाला कळत नाही? म्हणलं काय? म्हणे लग्नामध्ये या आलेल्या थोड्याशा हलक्या साड्या आहे. म्हणलं म्हणजे तुकाराम महाराज, संदीप महाराज, अजय महाराज, आपल्याला कीर्तनात कीर्तन झाल्यावर कोण कोण भेटलं हे आपल्या लक्षात राहत नाही. पण एवढ्या गर्दीच्या काळामध्ये कोणच्या बाईनं कोणती साडी दिली बरोबर यांच्या लक्षात राहतं. मग तेवढ्यातही त्याच्यावरती थांबली नाही. 2-4 साड्या बाजूला पडलेल्या होत्या, 2-4 साड्या बाजूला होत्या. म्हणलं का हो मावशी ह्या 2-4 साड्या? म्हणे महाराज यायनं थोड्याशा हलक्या. हो म्हणले हलक्या. म्हणलं असं करा ना माझ्याकडे द्या आणि या 2-3 साड्या घेतो, मी आपल्या गावात गरीबाची घरे तिथं तरी देतो. म्हटलं महाराज एवढं म्हणल्यानंतर तेवढं म्हणलो की म्हणे नाही नाही महाराज तुम्ही हात नाही लावायचं, इथंच राहू द्या. म्हणलं अहो काय मावशी ठेवून या साड्यांचं काय होणार आहे? म्हणले नाही नाही तुम्हाला नाही माहिती. अहो काय नाही माहिती? तुम्ही राहू द्या इथंच. म्हणलं ठेवून काय करणार आहे? काय नाही, उद्या जर तिच्या पोराचं लग्न निघालं का हीच तिला परत करेल. मग आता तुमचं एवढं लक्षात राहतं तर हे देवधर्माचं लक्षात ठेवत जा, एवढीच विनंती. मुद्दा आपला असा चालू होता, तीर्थात सूळ कधीच भरू नये. चला पुढे. तीर्थात सूळ कधीच भरायची नाही. खऱ्या अर्थानं नियम क्रमांक 4. पहिला नियम सांगितला तीर्थात संकल्प केल्याशिवाय उतरायचं नाही. दुसरा नियम सांगितला तीर्थामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं, दुसरा नियम काय सांगितला मी? हातीनं डुबक्या मारायच्या. तिसरा नियम सांगितला चूळ भरल्याशिवाय तीर्थ चूळ भरायची नाही तीर्थामध्ये. आणि चौथा नियम असा आहे, तीर्थामधून स्नान करून बाहेर आलं की आपल्या अंगावरचे जे कपडे, बऱ्याच बायांना सवय असते, मग आता अंगावरचे कपडे कुठं धुवायचे? मग घ्या इथंच 2. तीर्थामध्ये कपडे कधी धुवायचे नाही. आणि नियम क्रमांक 5, तीर्थ कोणताही असो तीर्थामध्ये साबण लावायचा नाही. विठ्ठल बारकावे जर तुमच्या जीवनात असेल तर तेव्हा ती यात्रा संकल्पाला. अन्यथा तुम्ही जर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जर चुकीच्या गोष्टी करत असेल, मी म्हणतो ते जीवनात केलेलं पाप आहे, ते पुण्य नाही. पुण्य करायला जात आहे पण पाप तुमच्याकडून होतंय. म्हणून तीर्थयात्रेमध्ये आपण ह्या गोष्टी काही लक्षात ठेवल्या पाहिजेत. पण खऱ्या अर्थानं शोकांतिका वाटते महाराज, आज एवढ्या महाराष्ट्रातल्या तीर्थांची एवढी भयानक परिस्थिती आहे, एवढी ज्या तीर्थांच्या नावानं फक्त सगळी पाप लयाला जात होती. संतांनी सांगितलं वाचे म्हणता गंगा गंगा सगळा दोष जाती भंगा. आज त्या तीर्थांची परिस्थिती आपण बघितली, घाणेरडी परिस्थिती एकदम. तुम्ही जर आळंदीला जर कधी गेलात, मी नाव नाही ठेवत, फार मोठं तीर्थ आहे, पण त्या इंद्रायणी नावाच्या नदीची आज काही राजकारण्यांनी अशी राखरांगोळी करून ठेवली का इंद्रायणीच्या नदीमध्ये जेवढं काही पाणी येतं सगळं कंपन्यांचं केमिकल सोडलं जातं दादा. एकेकाळी ज्याच पवित्र गंगेचं जल प्रातस्मरणे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर जल म्हणून अमृत म्हणून प्यायचे, त्याच इंद्रायणीची आज परिस्थिती. नका ना आळंदीकडे नका जाऊ.
आपलं नाशिकचं बघा ना काय झालंय. पवित्र असणारी गोदावरी, गोवधारी इतिनाम गोदावरी, अरे ज्याच्याकडून ब्रह्महत्येचं पातक झालंय, गायी मारल्याचं पातक झालंय, त्यानं फक्त जाऊन त्या नदीमध्ये स्नान जरी केलं तर महाराज म्हणतात त्याचं गोहत्येचं ब्रह्महत्येचं पातक दूर जातं. पण आज त्या गोदावरीची काय अवस्था हो महाराज, इतकी भयान परिस्थिती. नालीचं सगळं पाणी त्या गोदावरी सोडलं जातं दादा, गटारीचं सगळं पाणी त्या गोदावरी सोडलं. तीर्थाचं महत्त्व कमी होतंय. मुद्दा माझा क्रम होता महत्त्वाचा की तीर्थाचं महात्म्य ते आपण कमी करू नये, उलट ते तीर्थाचं महात्म्य वाढवलं पाहिजे. एखादा साबण लावत असेल, शॅम्पू लावत असेल, त्याला बाबा लावू नको, हे पुण्य आहे दादा. आणि ही तीर्थयात्रा करत असताना हे नियम लक्षात करत, ही नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आता पुढचा नियम आहे का, परिक्रमा करत असताना मैयाला सोडून कुठं जायचं नाही, अजिबात नाही. एखादा म्हणला हो तिकडून चांगला हायवे चला तिकडून, तिच्या तटावरून खडतर जरी प्रवास असला पण तिचा उजवा तट सोडायचा नाही, बरोबर ना. उजव्या तटावरूनच जायचं, तिला ओलांडून जायचं नाही दादा. बऱ्याच वेळा काय होते, ह्या गावातून त्याच गावात जायचं असलं का मध्ये नदी आड येते, मग आपण काय करतो, लवकर पोचाव पुलावरून प्रवेश करतो. पण नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना मला तरी वाटतं 12,500 किती 12,500 किती 3,500 3,600 किलोमीटरची एवढी परिक्रमा आहे. ही परिक्रमा करत असताना कुठेच तट ओलांडायचा आणि हा नियम असतो. सोपं वाटतं का हो तुम्हाला, एवढी मोठी परिक्रमा करत असताना तट ओलांडायचाच नाही. मग जंगलातून जावं लागतं, डोंगरातून जावं लागतं, समाधी सपाटीतून जावं लागतं. अजून सांगू, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथं राहतात, त्या शुळपाणीच्या डोंगरातून जावं लागतं. फार भयंकर प्रवास करावा लागतो आणि परिक्रमा करत असताना फार अनुभव येत असतात. माझ्या एका गुरुबंधूंच्या जीवनात आलेला मी अनुभव आपल्यापुढे सांगतो ऐका. आता खऱ्या अर्थानं मामा असतील, त्यांचे सहकारी असतील, आमचे खंडूबाबा असतील, यांनी परिक्रमा केली दादा, यांना चांगला अनुभव आला असेल. पण ऐका, हा परिक्रमा करत असताना किती अंगावरती अक्षरशः सांगताना कधी कधी काटा येतो. रोज ती मैया आहे दादा, दर्शन देत असते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. खऱ्या अर्थानं माझे मित्र एक ते नर्मदा मैयाची परिक्रमा करायला लवकर गेले होते. आणि मी कायम सांगत असतो दादा, ज्याच्या प्रारब्धात तीर्थयात्रा आहे त्याच्या प्रारब्धानच ती होत असते. मला आल्या आल्या आमच्या सागरदादांनी सांगितलं, म्हणले तानाजी मामांना घरचे विरोध करत होते, तुमचं बायपास झालेलं आहे तुम्ही जाऊ नका. पण त्यांनी असं नियोजन केलं, म्हणले का घरात कुणालाच माहीत नाही, उद्या तीर्थयात्रेला जायचं ना आज सांगितलं की मला जायचंय. मी सांगतो जोपर्यंत मैयाचं बोलावणं होत नाही तोपर्यंत किती प्रयत्न करा तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही. विठ्ठल. आणि त्या महाराज मित्रांचा मी तो दृष्टांत ऐकला, तेवढाच अनुभव ऐकला फक्त. मी म्हणलं यार खरं जर असं जर असेल तर आपल्या जीवनात आपण केली पाहिजे. नुसतं लोकांना दृष्टांत अनुभव सांगण्यापुरता तीर्थयात्रा नसावी, तर अनुभूती घेण्यासाठी तीर्थयात्रा असावी. ते आपल्या जीवनात तो अनुभव आला पाहिजे. संतांनी म्हणलंय अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. आधी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा अनुभव पाहिजेत, मग जगाला सांगावं असं मला वाटायचं. मी म्हटलं खऱ्या अर्थानं जाऊ आपण तीर्थयात्रेला. मी थोडीशी माहिती काढली, 2-3 पुस्तकं आणले, ते वाचले, यूट्यूब चाललं, चांगल्या मुलाखती ऐकल्या, कसं केलं पाहिजे, कुठून कसं काय, कुठे जास्त त्रास होतो, कुठे कशाची गरज असते, कुठे कोणाकोणाचे संपर्क मिळतील, कोणत्या आश्रमात राहणे, हे सगळं मी काढलं. सगळे डिटेल एका वहीवरती आजही माझ्याकडे येते. म्हटलं आता असं करू, आपण 8-10 दिवसामध्ये नवरात्रीचा काळ झाला, दसरा झाला, आपण अजून ब्रह्मचारी. म्हणलं तेव्हा काही हे वय नव्हतं, म्हणलं आपण निघू. सगळं ठरलं महाराज. पण सांगू का, मी सांगितलं तिचं बोलावणं असेल तरच जावं लागतं, तिचं बोलावणं होत नाही तोपर्यंत नो एंट्री. मी ठरवलं, सगळं लिहून काढलं, सगळं नियोजन लावलं, सगळं एक सुंदर गाईड बनवलं की याच्या प्रमाणे आपल्याला असा प्रवास करायचा. आणि आता 10 दिवसानं जाणार. दसऱ्याच्या दिवशी पहिलं स्थळ आलं. मी म्हणलं ठीक आहे, स्थळ जरी आलं तर बघू, ना करायचं का स्वीकारायचं ते आपल्या हातात आहे. आणि कोजागिरीच्या दिवशी साखरपुडा झाला. बरं, साखरपुडा असं केला तो मला थांबवता आला असता. मी तिकडे दाव्याच्या प्रवचनात घरीचे निघाले, वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं, सुपारी फुटली. म्हणलं नर्मदा परिक्रमा राहिली. आता दादा परिक्रमा करत असताना मी सांगितलं प्रारब्ध असावं लागतं दादा. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी मिळण्याकरता प्रारब्ध असतं. करण भाऊ, माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी मिळण्याकरता प्रारब्ध असावं लागतं. जीवनामध्ये एखादं चांगलं पद मिळण्याकरता प्रारब्ध असावं. आणि तुमच्या प्रारब्धात आहे बरं का ते. सन्मान मान तुमच्या फार प्रारब्धात आहे. करण भाऊचं कुठेही नाव घेतलं फक्त ना महाराज सगळे म्हणतात हो छावा का. म्हणलं हो छावा. आणि आता सध्या तुमच्या संघटनेला तर फारच उजाळा मिळाला छावा चित्रपटानं बरं का. हा, म्हणून खऱ्या अर्थानं मी सांगितलं 3 गोष्टी मिळण्याकरता प्रारब्ध असावं लागतं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध.
ओंकारेश्वर पासून खऱ्या अर्थानं तीर्थयात्रा सुरू झाली. पण ओंकारेपासून मी हळूहळू पुढे निघालो. 10 किलोमीटर 15 किलो निवृत्ती मामा 15 किलोमीटर असं हळूहळू मी चालायचो. आणि चालत असताना म्हणजे काय झालं, इच्छा आता ते मन आहे माणसाचं. मन केव्हा कुठे काय आठवल भरोसा नाही. ऐका, तीर्थयात्रेला निघालो आणि तीर्थयात्रा करत असताना रस्त्यामध्ये म्हणजे एक दिवस थोडासा एक 10-15 दिवसाचा काळ गेला आणि मला म्हणे रस्त्यामध्ये पेढा खायची इच्छा झाली. मी सर त्यांना हसल्यावारी म्हणलं, का हो म्हणलं परिक्रमाला गेलते का, पेढे खायला गेलते तिथं. म्हटलं म्हणजे महाराज पण ऐका ना, पुढे मैया कशी लेकराची इच्छा पूर्ण करत असते. पेढा खायची इच्छा सकाळी निर्माण झाली आणि संध्याकाळी सगळं प्रवास करून एका आश्रमावरती पोहोचलो गड्या. आणि पोचल्यानंतर तिथले जे साधू बाबा होते त्यांनी नेमकाच भगवंताला भोग लावला होता. भोग लावणे म्हणजे आपल्याकडे त्याला नैवेद्य दाखवणे म्हणतात. भोग लावला होता आणि त्या भोगाचं ताट जसंची तसं त्या बाबाजींनी म्हणले माझ्या पुढे आणलं. बेटा लो पाव प्रसाद लाव. पाव म्हणजे घ्या बा, प्रसाद घ्या म्हणे. मी तो प्रसाद पाव म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं बघितलं तर त्या ताटामध्ये पेढा होता आणि तो पेढा खाल्ला. आणि त्यांनी सांगितलं त्या महाराजांनी, पेढा देणारा साधू बाबा नव्हता तर ती माझी नर्मदा मैया होती. विठ्ठल आजही तुम्ही बघा, मी कायम सांगतो मोबाईल प्रत्येक जण वापरत आणि चांगल्या करता कधी कधी वापरत जा मोबाईल. चांगल्या गोष्टींकरताच कधी कधी मोबाईल माणसानं वापरला पाहिजे. त्या मोबाईलवरती तुम्ही आजही टाका, एक इंजिनियर मुलगी आणि तिने मैयाची 17 वर्षाच्या कमी असताना, थोडीशी 18 वर्षाला कमी होतं आणि तिने परिक्रमा केली बरं का. तिचा अनुभव ऐकून आपण तर आजही खुश आहे. त्या ऐकल्यानंतरच मी म्हणतो आपली परिक्रमा झाली दादा. तो ऐका तुम्ही कधीतरी गुगलवरती किंवा यूट्यूबवरती डाउनलोड करा. तर तिने असं सांगितलं, परिक्रमेला मला जायचं होतं आणि मी नर्मदा मैयाला माझा नवस केला होता की जर माझ्या जीवनामध्ये ही पदवी जर मला प्राप्त झाली तर खऱ्या अर्थानं मी तुझी सगळी संपूर्ण परिक्रमा पायी करील. आणि योगायोगानं मैयानं माझी ती हाक 2 महिन्यात ऐकली आणि 3ऱ्या महिन्यात मी मैयाच्या परिक्रमेला निघणार. पण मायबापाचा विरोध होता, कारण शिकलेल्या घरातली होती ना. मायबापांनी सांगितलं, एकट्या पोरीनं तू कुठं चालली, 3 महिने जायचं सोपा काळ आहे का, कधी कधी 4-5 महिनेही लागू शकतात, तुला एकटीला जाता आलं नाही. तिनं सांगितलं माझा 8 तास आहे, देह जावो अथवा भाव पांडुरंगी दुड भाव, जिवंत आली तर तुमची गेले तर मैयाची, पण मला नर्मदा मैयाला जायचं. म्हणजे मी घरातून सगळं आवरलं. माझे आई वडील मला त्या याच्यापर्यंत ओंकारेश्वरपर्यंत आले. संकल्प झाला आणि योगायोगानं असं की मायबापाला काळजी वाट, कारण लेकरू आहे ना, एकुलती एक पोरगी होती, कसं काय सोडावं. पण म्हणले एवढंही करून माझ्या मायबापानं जे हृदय ते धीट केलं आणि परिक्रमेला संकल्प झाला. ऐका हा पुढचा आता. परिक्रमेला संकल्प झाला आणि संकल्प झाल्यानंतर योगायोगानं दुसरा एक संकल्प बाजूला चालू होता. आणि एक पती पत्नीची जोडी होती. एक वय वर्ष असेल 55 आणि त्या आजींचं वय वर्ष असेल खऱ्या अर्थानं काहीतरी 50, 5 वर्षाचं दोघांमध्ये अंतर. ते दोघंही पती पत्नी परिक्रमेला निघालेले होते. पाठीवरती ते सगळं वळकटी वगैरे, डवळे वस्त्र, हातात ती काठी, कमंडलू, नरमध्ये हार करत संकल्प चालला होता. माझ्या आई वडिलांनी विचारलं, म्हणले तुम्ही कुठले, म्हणजे अमुक जिल्ह्याचे. ते म्हणजे आम्ही तिथलेच. तुमचा तालुका, आमचा तालुका हा. ते म्हणजे तुमचा तालुका, आमचा हा. आम्ही तालुके वेगळे. मग कहू या गावात तुमचे कोणी नातेवाईक, त्यांनी सांगितलं हो या गावात. मग ते तुमचे, असं करता करता म्हणजे ओळख पटली. आणि आता त्या माझ्या मायबापाला असा खऱ्या अर्थानं विश्वास पटला की नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी विश्वासू लोक आपल्याला भेटली. ह्या परिक्रमेला जात असताना आता आई बाबा तुम्ही एकच विनंती करा. त्या मायबापांनी त्या नर्मदा परिक्रमेवाच्या जोडप्याला सांगितलं, आजपासून या नर्मदा मैयाची सगळी परिक्रमा करत असताना आमच्या मुलीची जबाबदारी तुमच्यावरती. आजपासून ही मुलगी आमची नाही, जोपर्यंत नर्मदा मैयाची परिक्रमा करून येत नाही ती मुलगी तुमची. विठ्ठल पण एक आहे, तुम्ही परिक्रमेला निघाले फक्त एक करायचं. मुलीला सांगितलं जाते तुला आज आम्ही पाठवतो, फक्त तू कशी आहे एवढ्यासाठी तू आम्हाला फोन करायचा. एक फोन दिवसातून कधी कर. तिनं सांगितलं आई बाबा मी परिक्रमेला चालले, मी जर असं जर केलं तर माझी परिक्रमा पूर्णत्वाला जाणार नाही, कारण सर्व भावानं करायची. हा तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही मला फोन करू शकतात, पण मी
माझ्या 2 तासाचं सार महाराजांनी एकाच प्रमाणात सांगितलं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतन. परिक्रमा करत असताना मी फक्त मैयाचंच भजन करेल, तुम्हाला फोन करणार नाही. काळ सारावा चिंतन. एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवासामध्ये मी फक्त मैयाचं स्नान, तिचं भजन सोडून दुसरं काहीच नाही. पण आई बाबा तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही करू शकता. ठरलं गाड्या, दोघांचंही ठरलं. निघाले परिक्रमेला. ऐका बरं का, बऱ्याच वेळा असं होतं मंडळी, आम्ही तीर्थयात्रेला जातो. नीट ऐका बरं का सगळे. काळ सारावा चिंतने म्हणजे काय? एकांतवासी गंगा स्नानी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगतो. एखादा तीर्थयात्रेला निघाला, लांबचं नाही, पंढरपूरचं उदाहरण देतो. पंढरपूरला गेला, नाशिक जिल्ह्यातून हळूहळू पालखी मार्गस्थ झाली. सातपूर सोडलं, पळशाला मुक्काम. पळसं सोडलं, लोणारवाडीला मुक्काम. लोणारवाडली सोडली, खंबाळ्याला मुक्काम. खंबाळं सोडलं, पारेगावला मुक्काम. आणि पारेगावमध्ये पालखी जाते आणि या भाऊचा घरी फोन येतो. हॅलो, काय ग, बरं आहे ना सगळं घरी? पोरं गेले का? नातू गेले शाळेत? आणि त्या पप्प्यानं गाई बी पाळलं का नाही? पाजलं का नाही? मग दूध बी डेअरीला घातलं ना? त्यानं फॅट व्यवस्थित लावली का दुधाची? मला सांगा, तो कुठे हो? हो गंगावर. कुठे तो वाडीत आहे. ती बाया घरी जाऊन सांगती शेजार चिनला, बाई माझे पती पंढरपूरच्या दिंडीत गेले बरं का, आता हरिपाठ म्हणत असतील, संध्याकाळी आराम होईल, जागराचं कीर्तन होईल, झोपतील, दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करतील, काकडा सुरू होईल, मंगलाचरण पहिलं दुसरं, भोपाळ्या जोगी काकडा होईल, दुपारी न्यारीला थांबतील. खरंच किती सोहळ्याचा आनंद आहे का ग? आपणही जायला पाहिजे एक दिवस. ती घरी असून चिंतन कुठलं करती? दिंडीतलं. आणि तो दिंडीत असून चिंतन कुठलं करतो? मग मला सांगा, खरा दिंडीला गेला कोण? एकांतवासी गंगा. तिनं सांगितलं, बाबा गरज असेल तर तुम्ही मला फोन करायचा, मी नाही. बरंच झालं असं म्हणले. आणि शूळ पाणीच्या डोंगराला ती पोचली बाबा बरं का. आता थोडं धावतं सांगतो, वेळ संपत आली. आणि शूळ पाणीच्या डोंगरात पोचली. तिने बरेच अनुभव मधले सांगितले, पण तो शूळ पाणीचा लय महत्वाचा आहे, तो सांगायचा आहे. आणि त्या डोंगरात पोहोचल्यानंतर योगायोग असा झाला का आदल्या दिवशी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था नव्हती. आदल्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ, दुसऱ्या दिवशी स्विच ऑफ. पण तिला एकच उरवर वाटायची, माझं काही नाही, मला नाही घरची आठवण येत, पण आई बाबा काळजी करत असतील का 2 दिवस आपण फोन स्विच ऑफ आहे. काय आई बापांना कसं कळेल का माझा फोन स्विच ऑफ आहे, चार्जिंगला जागा नाही. तिनं आता चिंतन सोडलं मैयाचं, ती चिंता करीत निघाली बरं का. ऐका, आणि चिंता करीत निघाली आणि त्या शूळ पाणीच्या डोंगराला चढायला तिनं प्रारंभ केला. एक 12 वर्षाची कन्या तिथं आली आणि तिने सांगितलं, मैया नर्मदे हर, नर्मदे हर, आपको फोन चाहिए ना? हेलो मोबाईल और बात करो. कुठलीही गोष्ट होईपर्यंत तोवर काहीच वाटत नाही, ती झाल्यानंतर थोड्या वेळानं कळत आहे. मोबाईल घेतला, घरी फोन लावला, म्हणले माझा मोबाईल आहे ना 2 दिवसापासून स्विच ऑफ आहे, उद्या होईल की नाही सांगते, 3 दिवस तरी मोबाईल चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे. असं करे, ज्यावेळेस मोबाईल चार्जिंग, आता मी स्वतःहून फोन करेल, तोपर्यंत काळजी करू नका, मी सुखरूप आहे. फोन केला, तिच्या हातात मोबाईल दिला आणि थोडी काहीतरी चढून गेली असेल मागं पहा, तिनं मोबाईल दिला, ती नव्हतीच. 3 दिवसांनी मोबाईल चार्जिंग झाला, हिनं फोन केला, आता व्यवस्थित प्रवास परत सुखरूप चालू झाला. म्हणजे का ग बेटा? पण ज्यांच्या मोबाईलवरती फोन लावला होता तो नॉट रिचेबल येतोय, तो फोन अस्तित्वातच दाखवत नाही. त्यावेळेस परिक्रमा करत असताना त्या इंजिनियर पुरीने सांगितलं, ऐका मंडळी, ते उत्तर, मोबाईल घेऊन आलेली 12 वर्षाची कन्या नव्हती, तर ती साक्षात माझी नर्मदा मैया होती. दादा अनुभव देत असते, पण तुमचा भाव पराकोटीचा पाहिजे. दर्शन ती दिवसाला देते दादा, पण दृष्टी आपली चांगली पाहिजे. ज्याची दृष्टी चांगली आहे त्याच्यासाठी सृष्टी चांगली आहे. एकदा दृष्टी चांगली असली का देव चराचरात मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नर्मदा मैया. विठ्ठल 96 दिवसाची परिक्रमा आहे दादा तुमच्या जीवनातली. काय याच्यापेक्षा पुण्य मी म्हणतो. आता बास झाला त्यांचा परमार्थ, त्यांचा खरा प्रपंच आता झाला. आणि खऱ्या अर्थानं नुसते ते परिक्रमाच केले असं नाही बरं का. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत असतात. आणि मी कायम सांगत असतो,
तुम्ही जगातल्या कुठल्याही तीर्थाला जा, क्षेत्राला जा, पण पंढरपूर सारखं तीर्थ नाही दादा. का पंढरीसी जाय एक वेळा, हो पंढरीसी जाय एक वेळा. वाराणसी पाचा द्वारकेच्या तीन, वाराणसी पाचा द्वारकेच्या तीन, हे पंढरीसी झाले एक वेळा, पंढरीसी झाले एक वेळा. महाराज म्हणतात वाराणसी म्हणजे काशीच्या 5 तीर्थयात्रा केल्यानंतर जे पुण्य मिळतं. नीट ऐका बरं का, पंढरपूर किती मोठं आहे. ते पंढरीचे वारकरी, आता मैयाची परिक्रमा त्यांनी केली, पण पंढरीची वारी सोडू नका शेवटपर्यंत. हा, याचं कारण महाराज म्हणतात वाराणसी 5 म्हणजे काशीच्या 5, द्वारकेच्या 3, काशीच्या 5 केल्यानंतर, द्वारकेच्या 3 यात्रा केल्यानंतर जे पुण्य लागतं ते पंढरपूरच्या एका यात्रेत आहे. विठ्ठल 12:30 वाजले, थोडे 5 मिनिटं पंढरी महात्म्य मांडू का? फक्त 5च मिनिटात. मी म्हणतो एवढ्या कीर्तनातून हे 5 मिनिटातलं एक जरी प्रमाण तुम्ही घरी घेऊन गेले, पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला घर बसल्या घडू शकतं. फक्त 5 मिनिटात ऐका. ऐका, नियम असा आहे, खरा वारकरी त्यानं पंढरपुरात गेल्यानंतर काही जीवनात नियम ठेवले पाहिजे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पहिला नियम सांगितलाय चंद्रभागेचं स्नान, दुसरा नियम सांगितलाय पुंडलिकाचं दर्शन, तिसरा नियम सांगितलाय कानोपात्रेचं, मग जगाच्या मालकाचं. पण बऱ्याच वेळा असे लोक काही ते पंढरपूरला जातात, चंद्रभागेचं स्नान नाही, पुंडलिकाचं दर्शन नाही, कानोपात्रेचं दर्शन नाही, डायरेक्ट VIP गेटनं पांडुरंग. विशेष तुकाराम महाराज तुम्ही त्यांना VIP असतात ना लवितकर महाराजांमुळे. हा ऐका, पण हरकत नाही. चला, मी सांगितलं 4 नियम. चंद्रभागेचं स्नान नीट लक्षात ठेवायचं, पुंडलिकाचं दर्शन, कान्होपात्रेचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. आता ऐका, खरा नियम असा आहे, ज्याला चंद्रभागे स्नान करता आलं नाही त्यानं फक्त चंद्रभागा एकदा डोळ्यानं पाहिजे. पुण्य आहे बरं का. तुम्ही तिथं आंघोळ नाही केली, स्नान नाही केलं, पण डोळ्यानं जरी तिला पाहिलं पंढरपुरात जाऊन तरी पुण्य सांगितलं. काय पुण्य? अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा नावाची नदी तुम्ही डोळ्यानं जरी पाहिली, महाराज म्हणतात जगातल्या सगळ्या तीर्थाला गेल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. चला, हे नाही जमलं, पुढे चला. नियम असा आहे पांडुरंगाच्या दर्शनाचा. जगाच्या, मी कायम सांगत असतोय बघा, जगाच्या पाठीवरती एवढे देव आहे. कोणत्याही देवाच्या मंदिरात तुम्ही जा, त्या देवाचं दर्शन घेत असताना देव 12 फुटावरती, भक्त 10 फुटावरती. असंच आहे सगळीकडं. वृंदावनला आपण गेलतो तसंच आहे ना? खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? खरं आहे. ऐका मग आता, पण मी कायम सांगत असतो, जगाच्या पाठीवरती असा एकच देव आहे दादा की ज्याच्या पायावरती आपलं डोकं टेकवून दर्शन घेतलं जातं, आणि तो देव म्हणजे आमचा पंढरपूरचा विठोबा. विठ्ठल बघा, ऐका आता, तो पंढरपूरचा विठोबा आहे, त्याचं दर्शन कसं घ्यावं? पायावरती डोकं टेकावं. पुण्य काय? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. त्याचं दर्शन घेतलं की जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते दादा. चला पुढे. नाही तुम्हाला डोकं टेकवून काय म्हणशील महाराज, तुमच्या पंढरपूरला जेव्हा जा तेव्हा गर्दी, जेव्हा जा तेव्हा गर्दी. दुसरा पर्याय सांगा, नियम क्रमांक 2. ज्याला डोकं टेकवून दर्शन घेता आलं नाही त्यानं पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर यायचं. उजव्या बाजूनं खऱ्या अर्थाने एक लाईन मध्ये जाते, रांग आतमध्ये जाते, त्यात रांगेला मुखदर्शनाची रांग म्हणतात. मुखदर्शन घ्या पांडुरंगाचं. पुण्य तेच पाहता श्रीमुख, सुखावले सुख डोळ्याची भूक न वजे माझ्या. काय म्हणशील महाराज, मुखदर्शनाला 1-1.5 तास जातो, शक्य नाही. तिसरा पर्याय लवकर लवकर सांगा, वेळ संपत आली, कीर्तनाची वेळ संपली आहे. तिसरा पर्याय, ज्याला दर्शन जमलं नाही, ज्याला मुखदर्शन जमलं नाही, त्यानं उजवी प्रदक्षिणा मारावी मंदिराला, राऊळाला. पुण्य काय? नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गांना. चला, ज्याला उजवी प्रदक्षिणा जमले नाही त्याच्यासाठी चौथा पर्याय, त्यानं काय करायचं? पाठीमागं जायचं, मंदिराची, पांडुरंगाच्या मंदिराची, रावळाची फक्त पाठ पाहिजे.
काय पाहायचं? पाठ. ऐका हा, पांडुरंगाच्या मंदिराची पाठ जरी पाहिली, संतांनी पुरावा दिला, पाहता राऊळाची पाठ आणि तीर्थे घडते 360. पांडुरंगाच्या राऊळाची पाठ जरी पाहिली तर 360 तीर्थाला गेल्याचं पुण्य. चला पुढं, 5वा क्रमांक संपला. काय म्हणशील महाराज, डोकं टेकवून दर्शन नाही, मुखदर्शन नाही, उजवी प्रदक्षिणा नाही, मुखदर्शन नाही, मंदिराची राऊळाची पाठ नाही. 6वा पर्याय सांगा लवकर, वेळ संपत आली. 6वा पर्याय, जगाच्या मालकाच्या दर्शनाचा नियम असा आहे, त्या पांडुरंगाच्या पंढरपुरात कुठेही उभं राहा आणि फक्त त्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पहा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. त्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी पाहिला दादा तरी मोक्ष सांगितलाय. पुढं ऐका, 6 संपले. 7वा पर्याय, काय काय म्हणशील महाराज, पंढरपुरात एवढी गर्दी, केव्हा ते दर्शन, मुखदर्शन, उजवी प्रदक्षिणा, राऊळाचा कळस, राऊळाची पाठ. थोडं सोपं सोपं सांगा ना. सोपं सोपं सांगतो आता, फक्त ऐकायचं बरं का. काय करायचं, घरातून बॅग भरायची, फक्त घरात एक वाक्यांनी उच्चारायचं निघताना, पंढरपूरला चाललो एवढं म्हणायचं. आणि इकडे कोणतं बस स्टॉप जवळ आहे तुम्हाला? शिबेचं. शिबेच्या बस स्टॉप, मेळ्याच्या बस स्टॉप जायचं आणि नाशिक पंढरपूर बस धरायची. पंढरपूर बसमध्ये बसायचं, महिला मंडळ, तुम्ही हाफ तिकीट फाडायचं आणि तुम्ही फुल. तसंच आहे ना आता, मग जे आहे ते मांडलं पाहिजे दादा. पण हे सांगू का, काही बायांची लई गुंगली माग माग. का गुंगली माहिती का? हाफ तिकिटाची वय वर्षाची मर्यादा किती आहे? 65 वर्ष, बरोबर ना. काही बायांचं वयवर तर 55. त्यांनी तिकिटावर 65 करून घेतलं. आणि ते 2-3 वर्षानं एकनाथरावांनी सांगितलं, ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे असेल त्याची वय मर्यादा 60. हातचंही गेलं, तोंडचंही गेलं. काय हरकत नाही, पण फायदा घेत चाला. फक्त भावांचे उपकार विसरू नका. विठ्ठल ऐका, जाऊ द्या, काय करायचं आपल्याला, आपण कोण्या पक्षाचे नाही, कोणी काय घेणे आपल्याला, का वार करायला काय घेणे. चला पुढं होतो आपण. ते म्हणशील ते तुलाच माहिती. बरं ऐका, तुका म्हणे मोक्ष, हा ते झालं. बस स्टॉपवर जायचं, पंढरपूरच्या बसमध्ये बसायचं. बस निघाली, पंढरपुरात बस जाऊन थांबली. सगळ्यांना उतरू द्यायचं, बॅग उचलायची, उजवं पाऊल फक्त पंढरपूरच्या भूमीत टाकायचं, त्याच बसमध्ये बसायचं, नाशिकला निघून यायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य. काय म्हणशी महाराज, शक्य नाही. 7वा पर्याय बी. 8वा सांगा पटकन, वेळ संपत आली, आमची बी तुमची बी. बरं ऐका आता, 7वा पर्याय. नाही तुम्हाला ते जमलं, घरातून बसमध्ये निघायचं, बॅग भरायची, शिबेच्या बस स्टॉपवर जायचं. पंढरपूर नाशिक बस आली का सगळे बसू द्यायचे, तुम्ही फक्त उजवं पाऊल पंढरपूरच्या बसमध्ये टाकायचं. बस निघाली का उतरून घ्यायचं आणि घरी येऊन बसायचं, तरी पांडुरंगाच्या दर्शने. नाही 8वा पर्याय जमला, 9वा पर्याय करायचा. बॅग भरायची, फक्त वाक्य ते उच्चारायचं, विसरायचं नाही बरं का, नाही तर पुण्य नाही. पंढरपूरला चाललो एवढंच म्हणायचं. आणि जिथं आपल्या गावाची शिवसंपत्ती, त्या शिवाला फक्त उजवं पाऊल टाकायचं आणि परत माघारी निघून यायचं, तरी पांडुरंगाचं दर्शन. नाही जमलं, 10वा पर्याय सांगतो, बॅग भरायची, पंढरपूरला चाललो म्हणायचं, फक्त आपल्या उजव्या उंबऱ्याच्या बाहेर उजवं पाऊल टाकायचं आणि परत घरात येऊन बसायचं, तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य. आता ज्याला ही 10ही पर्याय जमले नाही, त्यानं एकच करायचं, मला भेटायचं आणि माझ्याकडून भाड्याला पैसे घ्यायचे आणि पाकिस्तानला निघून जायचं. जीवनात तीर्थयात्रा करा, पण पूर्ण भावानं करा. म्हणून निळोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात आम्ही तो पण केला होता, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. मग ते आमच्या जीवनात काय झालं, घरा आले. आज तानाजी मामा घराला आले ना, आज त्यांचा परिवारच सांगेल, आमच्या वडिलांनी जो पूर्ण केलेला, जो मनोरथ धरला होता तो पूर्ण केला. ऐका मंडळी, आणि तो मनोरथ पूर्ण करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातली तीर्थयात्रा पुण्य केली. मग आता काय असतं, मी सांगितलं, त्यांनी तीर्थयात्रा केली, आपल्या जीवनात करावी. नाही नर्मदा मैयाची जमली, पंढरपूरची करा. कशी, किती आनंद आहे पंढरपूरच्या वारीत. ऐकावं 2 मिनिटात. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, अलदान मागयास, अलदान मागयास, दान मागयास, अलदान मागयास, दान मागयास, अलदान मागयास. टाळी टाळी, हा एक टाळी, हरी बोल. हो करोनी उची
आली हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान सोम वागा अहम वागा सोम वागा प्रेम नगरावारे सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारे हे माझ्या हे माझ्या मल्हारी जिवारी 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 मल्हारी सोम वागा प्रेम नगरावा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा ज्याला नर्मदा मैयाची परिक्रमा कळली नाही, ज्याला पंढरपूर कळलं नाही, ज्याला तीर्थयात्रा कळली नाही, नाथ बाबा त्यांच्यासाठी काय सांगता माहिती का? ऐका ऐका ऐका. हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल. शेवटीला काळ बांधून गेली लक्षणात, शेवटीला काळ बांधून गेली, काळ बांधून गेली, काळ बांधून एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, संपलं कीर्तन. हात वर करा, करा हात वर सुंदर. एक ताली झालं पाहिजे, एक ताली. पिंगळा माधवारी बोल बोली धरे का, पिंगळा माधवारी बोल बोली धरे का, पिंगळा माधवारी बोल बोली धरे का, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली धरे का, पिंगळा माधवारी बोल बोली धरे का. झाले संपले कीर्तन. आजच्या निमित्तानं आपण जमलो. ते निमित्त श्री तानाजी लक्ष्मण गायकर आदरणीय आमचे मामाश्री यांनी ही नर्मदा मैयाची खडतर असणारी परिक्रमा पूर्ण केली. त्या सांगतेच्या पूर्णत्वाच्या निमित्तानं, गंगापूजनाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली.
त्यांच्या परिवारामध्ये या ठिकाणी सौभाग्यवती सत्यभामा तानाजी गायकर त्यांच्या पत्नी आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे 2 मुलं आदरणीय आमचे पुंडलिकदाजी, नवनाथदाजी आणि आमच्या 2 भगिनी खऱ्या अर्थानं विमलताई आणि माधुरीताई या संपूर्ण परिवाराला द्यावे तितके धन्यवाद आहे. बाबांचे नातू आहे. संपूर्ण परिवाराला धन्यवाद देता आज या कार्यक्रमाचा योग ज्यांच्यामुळं जुळून आला आणि सर्व नियोजन यांच्या माध्यमातून झालं. कीर्तनासाठी उपस्थित असणारे गायक वादक गुणीजन, त्यामध्ये गोड ज्यांनी गायनाची साथ केली, आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे मार्गदर्शक ललितकर महाराजांचा ज्यांच्यावरती फार मोठा हात आहे, आदरणीय आमचे तुकारामजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे त्यांच्या तोलामुलाचे गोड गाण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय आमचे संदीप महाराज लोहकरे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि त्याचप्रमाणे विशेष ज्यांनी मृदुंगाची साथ केली आदरणीय आमचे अजय महाराज मुसळे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. विनेकरी बाबा गावातलीच आहे, सगळं भजनी मंडळ या ठिकाणी जे आहे हे बालगोपाळ आपल्याला दिसत आहे. त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्था, माझे जिवलग गोविंद महाराज शिरोळे त्र्यंबकेश्वर यांच्या संस्थेतील सगळे वारकरी विद्यार्थी आहे. सकाळी त्यांनी गावात सुंदर परिक्रमा केली, टाळ वादक मृदुंग या त्याचप्रमाणे त्यांनाही धन्यवाद. आणि विशेष ज्यांचा साऊंड आहे गिरणाऱ्याचा आमचे घुलेभाऊ, इतका गोड साऊंड आहे. मला कधी कधी कीर्तनाला गेलं की रोजच झाल्यात आमचं सकाळ दुपार संध्याकाळ. जसं ते कसं कामगाराला सुट्टी नसते, आता आम्हाला कधी कधी सुट्ट्या काढाव्या लागतात, अशी गंमत आहे. पण साऊंड जर नसेल दादा तर मग कीर्तनात मजा नाही. पण ज्यांचा साऊंड इतका गोड आहे म्हणजे कुठं शंका कुशंका सांगायचंच नाही, हे द्या ते द्या. ज्यांचा गोड साऊंड आहे आमचे घुलेभाऊ, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सुंदर त्यांचा साऊंड आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि विशेष रूपानं या कार्यक्रमासाठी विशेष रूपानं उपस्थित झालेले या ठिकाणी आज आपल्या या भागातील आदरणीय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या गावचे आदरणीय महंत आमचे संपत काका धोंगडे, तेही उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे पाथर्डी गावातून आदरणीय आमचे गवळी मामा उपस्थित आहे. मामांचं इतकं माझ्यावरती प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की खऱ्या अर्थानं कुठलाही कार्यक्रम असला की त्यांचा फोन मला आधी असतो. मी कायम सांगत असतो माझ्या जीवनात मी पैशापेक्षा जर काय कमवलं असेल तर ती माणसं कमवली दादा. आणि त्यातलं एक नाव म्हणजे आदरणीय आमचे मामा आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता ज्यांनी परिक्रमा काही दिवसापूर्वी पूर्ण केली आदरणीय आमचे खंडेराव बाबा आगळे, ते उपस्थित आहे. आगसखिंडचे आमचे काय नाव आरोटे, भाऊसाहेब काका आरोटे आमच्याच नातेवाईकातले ते आहेत, कारण आगसखिंडला आमचा बराचसा नातेवाईक परिवार आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाकरता आमदार आमचे रोशनदादा आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि विशेष रूपानं या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले छावा संघटनेचे एक आपल्या नाशिक जिल्ह्याचं युवा नेतृत्व. मी कायम सांगत असतो राजकारणामध्ये क्षेत्र कोणतंही असो, एकदा थोडंसं मार्गक्रमण चांगल्या दिशेनं व्हायला लागलं की ज्येष्ठांनी थोडंसं थांबावं आणि तरुणांना प्रोत्साहन द्यावं, असं तरुणांचं नेतृत्व आदरणीय आमचे करण भाऊ गायकर, तेही उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि विशेष रूपानं धन्यवाद मी देईल ते आज या कार्यक्रमाचा ज्यांनी योग जुळून आणला आदरणीय या परिवारातील खऱ्या अर्थानं आमची माधुरीताई, या ठिकाणी मातोरीची माधुरी धोंडगे परिवारातील कन्या या परिवारामध्ये आहे. आणि धोंडगे परिवाराचा माझा ऋणानुबंध फार मोठा आहे खऱ्या अर्थानं. त्यामध्ये आमचे निखिलदादा धोंडगे असतील, रोहनदादा असतील, त्याचप्रमाणे आमचा सागरदादा असेल, त्याचप्रमाणे आमचा अनिल असेल, मदन असेल, सगळी ही जी मंडळी दादा ही जीवाची मंडळी. एका रात्रीत मी जर मामा यांना जर फोन केला, यांना सांगितलं गुजरात सिल्वासला कीर्तनाला निघायचं आहे, ते लगेच अर्धा तासात येऊन माझ्यासाठी तयार असतात. ही ही माणसं माझ्या जीवनामध्ये महत्त्वाची. तुम्हाला सांगू का, माझ्या जीवनामध्ये ही माणसं कमवली. आज कीर्तनाला पोहोचणं शक्यच नव्हतं, अजिबात शक्य नव्हतं. मी इथे येईपर्यंत प्रत्येकाला डाऊट होता महाराज येत आहे की नाही, इतके फोन यायचे. सागरने सांगितलं महाराज विषय आपला आहे म्हणले, आणि आपल्यामुळं आपल्या बहिणींना त्रास नको दाजी लोकांचा, बरं का, म्हणजे विनोदाचा भाग आहे हा. पण खऱ्या अर्थानं म्हटले का आणि बसून नियोजन केलं आम्ही. मलाही वाटलं मी काल परवा आज जेवढे कार्यक्रम मी सगळे टाळून टाकले, पण आजचा कार्यक्रम म्हणजे किती प्रेमाचा आहे सांगू. एकाच वाक्यात सांगतो, हे आजचं प्रेम म्हणजे हे प्रेम आहे दादा. एवढी तब्येत बरोबर नसताना मी 2 दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट आहे. हृदयाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता कीर्तनातच, पण मी खऱ्या अर्थानं मी टाळलं होतं कीर्तनाला येण्यासाठी. पण सागरदादांनी सांगितलं बघा भाऊ कसं करायचं. मी सांगितलं नाही, ते जर आपल्या जीवाला जीव देत असतील तर मित्रांसाठी आपला जीव काय कमी पासावा दादा, म्हणून मी येण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष रूपानं आमच्या सागरदादांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहे. आज सांगताना वाईट वाटतं, आज 2 वर्षापूर्वी बरोबर आजची 27 तारीख हाच वेळ होता.
आणि माझ्या जीवनातला बाप नावाचा आधार आजच्या दिवशी निघून गेला. आज सकाळपासून खऱ्या अर्थानं तेवढी उणीव सारखी वर्षानुवर्ष आठवते. 2 वर्षापासून आज सकाळ उठल्यानंतर पहिलं स्वप्न वडिलांचंच पडलं आणि ज्याचा फोन यायचा त्याला मी सांगायचो आजचा तो दिवस, आजची ती 27 तारीख माझ्या जीवनातला काळा दिवस. जीवनातला बाप नावाचा आधार आज घरातून खऱ्या अर्थानं निघून गेला. पण वडील गेल्यानंतर मायेचा आधार जर मला मिळाला असेल तो आमच्या रामनाथ काकांकडे. गेल्यानंतर त्यांच्याजवळ गेलं की असं काय वाटायचं, जणू काही वडिलांजवळ आलोय का. म्हणून आज खऱ्या अर्थानं मला खरंच कार्यक्रम करण्याची अपेक्षा नव्हती. पण आज रामनाथ काका असतील, आमची मावशी असेल, यांच्यासाठी मला आज सगळं दुःख बाजूला सारून आज इथं बोलावं लागलं. म्हणून एकच सांगेल गड्या, आज दोन्ही दाजी लोकांना मी धन्यवाद देईन. तुमचं घर खऱ्या अर्थानं गोकुळासारखं भरलेलं आहे दादा. का माहिती का, माणसाच्या जीवनातून ज्या दिवशी बाप नावाचा आधार निघून जातो ना, त्या दिवशी दुःख काय असतं हे त्यालाच माहीत असतं ज्याचा बाप निघून जात असतो. 2 वर्षापासून वडील गेल्यानंतर दुःख कोणाला सांगता येत नाही, रडता येत नाही, काहीच करता येत नाही. माझी विनंती आहे, ज्याच्या घरात बाप असेल त्यानं बापाला जपा दादा. किती जपा माहिती का, बाप म्हणजे काय असतो ऐका. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, उरा मंदी ज्याच्या दिसणू कना वाकला, तू गडीवर थांब जरा, ऐक त्याची धापर, लैया वगड आय गड्या, उमगया बापर, उमगया बापर, लैया वगड आय गड्या, उमगया बापर, उमगया बापर. एवढ्याच वाक्यात मला बरेच जण म्हणायचे 2 वर्षापूर्वी महाराज वडिलांनो बोला. मी 1 तास बोलायचं. पण सांगू का, ज्या दिवशी एखादी गोष्ट जाते तिच्यावरती बोलणं शक्य नाही. मी सांगेल आता एक वाक्य सांगतो, विठोबा रखमाई कीर्तनाला पूर्णविराम. लोक म्हणतील महाराज श्रीमंत कोण. 2 वर्षापूर्वी आजच्या तारखेच्या आधी माझी श्रीमंती वेगळी होती. वेगळी म्हणजे माझी व्याख्या वेगळी होती. व्याख्या अशी होती, करण भाऊ ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे गाड्या आहे, ज्याच्याकडे बंगले हो, तो फार श्रीमंत आहे असं मला वाटायचं. पण ही जी आजची तारीख आहे ना 2 वर्षापूर्वीची, त्या दिवसानंतर माझ्या जीवनात मी व्याख्या बदलली दादा. ज्याच्या जीवनात बाप, ज्याच्या जीवनामध्ये पैसा आहे, गाड्या आहे, तो श्रीमंत नाहीये दादा. ज्याच्या घरामध्ये गेल्यानंतर पांडुरंगासारखा बाप आणि रुक्मिणी सारखी आई घरात प्रवेश केल्यानंतर कायम हसतमुखेन आनंदीन जगातला पहिला श्रीमंत दादा तो आहे. पुरावं माझी विनंती आहे. दोन्ही दाजी लोकांना आज सांगून जाईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कधी जर बापाचा फोन आला ना दादा, उचलत जा त्या बापाचा फोन आणि 1 मिनिटाकरता सांगत जा येतोय बाबा घरी. 2 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत बापाच्या फोनची वाट बघतोय दादा, तो फोन येत नाही. माझी विनंती, बाप दिलाय सगळ्यांनी जपा एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देताना पुन्हा आमचा माथुरीचा सगळं मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचा प्रकाशदादा, आमचा मदन, अनिल, सागर, निखिल, सोनू, त्याचप्रमाणे आमचे सयाजी काका, रामनाथ काका, ही सगळी मंडळी जीवापाड प्रेम करतात. आमच्या मावशीन त्या सगळे उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद. आणि विशेष रूपानं आमच्या वहिनी, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा Bye.
नाना तानाजी लक्ष्मण गायकर यांनी 96 दिवस पायी नर्मदा परिक्रमा करून आज त्या पायी नर्मदा परिक्रमाचा गंगा जलपूजनाचा हा आजचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या दिवशी ज्यांनी आपल्या सगळ्यांना या परिक्रमाचं महत्त्व काय असतं, ती कशी केली पाहिजे, तिचा भाव काय असतो, ज्यांनी आपल्या सुंदर वाणीतून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडली ते आमचे मित्रबंधू भागवताचार्य शिवा महाराज नाणेगावकर. खूप सुंदर महाराज तुम्ही आज कीर्तन केलं. शेवटी कीर्तनाला भाव असतो आणि कीर्तन कशावर झालं पाहिजे, नाही तर आम्ही वर्षश्राद्धाचं कीर्तन घेतो काल्याचं ऐकतो, असा काही प्रकार या ठिकाणी झाला नाही. आपण ज्या विषयाला धरून अभंग घेतला, ज्या विषयाला धरून कीर्तन केलं, खरोखर मी गायकर परिवाराच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो की महाराजांचं एकदा टाळी वाजून जोरदार आपण स्वागत करूया. दुसरी गोष्ट, महाराज आपण आज पुण्यवान आहात. तुमच्या वडिलांनी तुमच्यावर जे संस्कार दिलेत त्या वडिलांच्या मृत्यूदिनानिमित्त 2 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्या गादीवर उभं राहून कीर्तन करतात, हेच खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांना श्रद्धांजली. लक्षात घ्या, आपण जीवनात काय कमावलं याच्यापेक्षा आपल्यावर काय संस्कार झालेत आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आपण काय देतोय समाजाला. तुमच्या वडिलांनी महाराज हेच दिलंय की समाजाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना, सलाईन चालू असताना, रात्री माझ्याकडे आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कथा चालू आहे, कालचा दुसरा दिवस होता, संपत मामाचं आमचं रात्री बोलणं झालं की महाराज आजारी. म्हटलं नाही, त्यांना सांगा की हे पवित्र कीर्तन आहे आणि त्यांनी त्या कीर्तनाला यायला पाहिजे. आपण हे सगळं करून आलात महाराज, ही पांडुरंगाची तुमच्या मागं खरी शक्ती आहे. पांडुरंगाचे खरे तुमच्या वडिलांचे आशीर्वाद आज तुमच्याबरोबर आहेत. आमच्या नानांनी नर्मदा परिक्रमा करायच्या 1 दिवस पुंडलिक भाऊन मी भेटलो, तेव्हा नाना उद्या चालले. म्हटलं कुठं चालले, अरे त्यांनी सांगितलंच नाही, ते डायरेक्ट निघाले. त्याने सांगितलं मी नर्मदा परिक्रमाला चाललो. म्हटलं असं अचानकच काय निघाले, पण मी त्याला म्हटलं जाऊ दे, शेवटी त्यांच्या मनात आलंय ना, आणि आता सगळं झालेलं आहे. आता काय राहिलंय, तुमचे लग्न झाले, आपलं सगळं झालंय, प्रपंच व्यवस्थित झालाय. त्यांच्या मनाला वाटलं ना, त्यांना जाऊ द्या, कारण जाणाऱ्याला कधी अडू नये, कोणाला जाय म्हणू नये, आणि जात असेल तर त्याला अडू नये. आणि महाराज आईवडिलांचं करावं तेवढं कमी आहे. माझी खूप अपेक्षा होती, तर आपण सगळे समदुखी आहोत. वडील माझे असे चालता बोलताच गेले, आईही चालता बोलताच गेली, परंतु त्यांची आठवण असावी म्हणून माझं 4थं वडिलांच्या पुण्यस्मरण कथा आणि कार्यक्रम हा दरवर्षी चालू असतो. आमच्या नानांचंही पुण्य 96 दिवसाचं या गायकर परिवाराला निश्चितपणे मिळेल. नाना, तुम्ही जरी परिक्रमा केली, पण तुमच्यातलं, कारण तुमच्या पापाचे भागीदारी आम्ही नाहीत, पण तुमच्या पुण्याचे वाटेकरी नक्कीच हे गायकर कुटुंबीय आहे. म्हणून तुम्ही केलेली परिक्रमा ही गायकर कुटुंबियाच्या ह्या सगळ्या परिवाराला थोडं थोडं पुण्य देऊन जाईल. आपण सगळेच आमच्या या कौटुंबिक परिवाराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, आपल्या सगळ्यांचं गायकर परिवाराच्या वतीनं ऋणदेश व्यक्त करतो.